modern periodic table elements are arranged in increasing order of atomic number. So see one example, lithium. What is atomic number for lithium? It is 3. So electronic configuration is given as 2, 1. Then beryllium Be has atomic number 4 and electronic configuration is 2, 2. Then next is boron. Boron has number 5. So configuration is 2, 3. Then carbon. Carbon has number 6. So 2, 4. Then nitrogen. Nitrogen has number 7. So 2, 5 electron configuration. Then oxygen has number 8. बरोबर. सो 2, 6 हे आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहितो. ते कसं लिहायचं तर ते आपल्याला गेल्या वर्षी आपण शिकलेलो आहोत. सो आपले ऑर्बिटल्स असतात, ॲटॉमिक ऑर्बिटल्स, त्याच्यामध्ये आपल्याला नंबर ऑफ इलेक्ट्रॉन फिल करायचे असते. अँड दोज शेल्स आर नेम्ड ॲज के शेल, एल शेल, then n shell, m shell, then n shell. बरोबर. आता इथे आपल्याला दिसतंय दिस इज न्यूक्लियस, देन दिस फर्स्ट शेल इज के शेल, देन एल शेल, देन एम शेल. बरोबर. आता प्रत्येक शेलची कॅपॅसिटी असते ती कशावर आपण लिहितो तर त्याच्या प्रिन्सिपल क्वांटम नंबरवर. सो इथे आपले एन ची व्हॅल्यू असते एन इज इक्वल टू 1. इथे एन इज इक्वल टू 2 असणार एल साठी, एम साठी असणार आहे एन इज इक्वल टू 3. करेक्ट. अँड इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी इज गिवन बाय 2 रेस टू 2 इंटू एन रेस टू 2. बरोबर. सो जर का एन ची व्हॅल्यू 1 असेल तर या ऑर्बिटल मध्ये 2 इलेक्ट्रॉन असतील. त्याच्यानंतर एन ची व्हॅल्यू जर का 2 असेल तर सेकंड ऑर्बिटल मध्ये काय व्हॅल्यू येईल 2 एन स्क्वेअर इज इक्वल टू 8. सो सेकंड मध्ये 8 इलेक्ट्रॉन ऑक्युपाय होऊ शकतात. त्याच्यानंतर थर्ड मध्ये 18. सो तो रूल आपण बघितले गेल्या वर्षी. या गोष्टी तुम्ही रिवाइज करा, मी आता तुम्हाला सांगत नाही आहे. 18, 32 अशा व्हॅल्यूज तुमच्या असतील. सो हा एक रूल आहे. आणि दुसरा रूल हा आहे इथे की आउटर मोस्ट शेल मध्ये नेहमी 8 किंवा त्याच्यापेक्षा कमी इलेक्ट्रॉन्सच असायला पाहिजे. असं ते इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचं डिस्ट्रीब्युशन आपल्याला करायचं. आता ॲटॉमिक नंबर 3 आहे. सो 3तले 2 आहेत ते पहिल्या शेल मध्ये गेले, दुसरा आहे तो बाहेरच्या शेल मध्ये आला. 4 मधला 1 आहे तो पहिल्या शेल मध्ये गेला कारण की पहिल्या शेलची कॅपॅसिटी 2 आहे. दुसऱ्या शेल मध्ये 8 इलेक्ट्रॉन राहू शकतात. सो उरलेले आहेत ते दुसऱ्या शेल मध्ये जातील आणि ते आपण कॉमा देऊन पुढे लिहत असतो. त्यानंतर 2, 3, देन कार्बनचे 2, 4, 2, 5. ओके. हे सगळं आपण 9th स्टँडर्ड मध्ये स्टडी केले. तिथून तुम्ही या गोष्टी रिवाइज करा. सो आपल्याला हे दिसतंय की इलेव्हन्स आहेत ते इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये ॲटॉमिक नंबर मध्ये अरेंज केलेले आपल्याला दिसत आहेत. आता इथे जे 18 ग्रुप्स आहेत आणि 87 पिरियड्स आहेत त्याच्यामध्ये एलिमेंटच्या प्रॉपर्टीज कशा चेंज होतात हे आपण डिस्कस करणार आहोत पुढे. सो सी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज शोन हिअर इन दिस पार्ट. ओके. सो तुम्हाला पहिली गोष्ट एक काम करायचे ते म्हणजे 1 to 20 ह्याचा ॲटॉमिक नंबर, कॅल्शियमचा ॲटॉमिक नंबर हा 20 असतो. सो 1 to 20 इथपर्यंतचे जेवढे एलिमेंट्स आहेत ते तुम्हाला मेमोराइज करायचे विथ देअर ॲटॉमिक नंबर. म्हणजे तुम्हाला जर का विचारलं कोणीतरी की व्हॉट इज ॲटॉमिक नंबर फॉर ऑक्सिजन तर तुम्हाला इमिजिएटली सांगता आलं पाहिजे ॲटॉमिक नंबर फॉर ऑक्सिजन इज 8. ॲटॉमिक नंबर ऑफ फ्लोरीन इज 9. Okay, atomic number for neon is 10. Then for carbon it is 6. Okay, so then for aluminium it is 13. For silicon it is 14. Then for phosphorus it is 15. For sulfur it is 16. For chlorine it is 17. बरोबर. जे का तुम्हाला ॲटॉमिक नंबर सांगता आले तर तुम्हाला कॉन्फिगरेशन इझिली सांगता येईल किंवा कॅल्क्युलेट करता येईल. बरोबर. आता इथे त्यांनी दिलंय बघा, दिस इज फॉर पोटॅशियम. सो फर्स्ट, सेकंड, थर्ड शेल अशा दिल्यात. पहिल्या याच्यामध्ये किती आहेत 2 आहेत. नंतरच्या शेल मध्ये 8 इलेक्ट्रॉन राहू शकतात. सो सेकंड शेल मध्ये आपल्याला 8 इलेक्ट्रॉन इथे दिसत आहेत. दिस इज अवर सेकंड शेल. 1, 2, 3, 4, 5 अँड 5, 6, 7, 8.
त्याच्यानंतर ह्या शेलमध्ये ऍक्च्युली कॅपॅसिटी असते थर्ड शेलची 18ची, पण इथे आउटर मोस्ट शेलमध्ये फक्त 8 इलेक्ट्रॉनच ऑक्युपाय होऊ शकतात असा रूल आहे. 8 पेक्षा जास्त असू शकत नाही. त्या कारणाने आपल्याला नवीन एक शेल इंट्रोड्यूस करावी लागली आणि तिथे एक इलेक्ट्रॉन केलं. सो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन फॉर पोटॅशियम इज 2,8,8,1 गिवन हिअर. Similarly for argon is also given. So argon मध्ये लास्टची शेल ही कम्प्लिटली फिल दिसते आपल्याला 2,8,8. ओके, सो हे जे एलिमेंट आहे त्यांना आपण नोबल गॅसेस म्हणतो. यांची आउटर मोस्ट शेल आहे ही पूर्णपणे फिल असते. क्लिअर. सो हे सगळं तुम्हाला मेमोराइज करायचं आहे. हा पूर्ण चार्ट याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारतो. आता आपण याच्यावरती इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन वरून डिस्कशन करूया. सो फर्स्ट क्वेश्चन इज ऑन गोइंग थ्रू मॉडर्न पिरियडिक टेबल इट इज सीन दॅट एलिमेंट Li, lithium, B, beryllium, boron, carbon, nitrogen, oxygen, fluorine and neon belongs to period 2. So this is period 2. See, write down electronic configuration for all of them. आता इथे त्यांनी ऑलरेडी दिलंय, अदरवाइज तुम्ही कॅल्क्युलेट पण करू शकता. So for lithium it is 2,1. Then for beryllium has atomic number 4. So it is 2,2. Then for boron it is 5. So inner shell has 2 elements, remaining 3 electrons are in outermost shell. Then carbon has number 6, so 2,4. Then nitrogen 7, 2,5. Then oxygen 8, 2,6. Then fluorine has number 9, so 2,7. And last is neon has electronic configuration as 2,8. Is the number of valence electrons same for all these electrons? So valency and valence electron आपण लास्ट इयर मध्ये डिस्कस केले. व्हॉट इज मिनिंग ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. सो लास्ट ऑर्बिट मधले व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन जे आहेत त्यांना आपण व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन म्हणतो. सो जर का आपण इथून बघत गेलो तर लास्ट शेल मधले इलेक्ट्रॉनची व्हॅल्यू इथे काय होते, इन्क्रीज होते. सो आपण सेम नाही म्हणू शकत, इथे काय म्हणू शकतो, नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आर इन्क्रीजिंग. सो नंबर ऑफ valence electrons means electron present in outermost shell. So number of valence electrons are increasing. Clear? याच्यामध्ये काय डाऊट आहे का तुम्हाला? नाही. सो व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन तुम्हाला व्हॅलेन्सी शो करतात. इज द नंबर ऑफ शेल इज सेम इन दिस? ऑब्विसली नंबर ऑफ शेल्स आपल्याला सेम दिसतात, कारण की दोनच शेल आहेत ना. एक पहिला एलिमेंट आतल्या शेल मध्ये आणि हा बाहेरचा एलिमेंट बाहेरच्या शेल मध्ये. येस. सो जर का आपण पिरियड मध्ये बघितलं तर आपण काय सांगू शकतो, तर नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स आर सेम इन पिरियड, बरोबर. बट नंबर ऑफ शेल्स आर same, but number of valence electron are increasing from say this is left side of periodic table and this is right side of periodic table. So left to right जर का आपण गेलो तर व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनचा नंबर आपला इन्क्रीज होत जाणार आहे, हे आपल्याला याच्यावर दिसतं, बरोबर. हे बघितलं आपण पिरियड मध्ये. सपोज मी इथे हा ग्रुप कन्सिडर केलं तर ग्रुप मध्ये मला काय दिसतंय, तर 1, 2,1, 2,8,1, 2,8,8,1. तर इथे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन कोण, तर मगाशी तुम्हाला सांगितलं की आउटर मोस्ट शेल मधल्या इलेक्ट्रॉनला आपण व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन म्हणतो. सो जर का आपण ग्रुप मध्ये बघितलं तर आपल्याला व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनची व्हॅल्यू सेम दिसते, बरोबर ना. इथे पण बघा सेकंड ग्रुप मध्ये व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनची व्हॅल्यू आहे ती सेम दिसते, पण शेल इन्क्रीज होते, बरोबर. सो पिरियड मध्ये आपण जर का गेलो तर आपल्याला काय दिसतं, पिरियड मध्ये जर का आपण गेलो इकडे पिरियड वाईज, तर पिरियड मध्ये व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनची व्हॅल्यू इन्क्रीज होते, पण कशाची व्हॅल्यू डिक्रीज, सेलची व्हॅल्यू ती सेम राहते. पण जर का आपण ग्रुप मध्ये बघितलं तर ग्रुप मध्ये व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनची व्हॅल्यू आहे ती सेम राहते, पण शेलची व्हॅल्यू इन्क्रीज होते. दिस पॉइंट इज व्हेरी इम्पॉर्टंट, मे बी आस्क्ड युअर एक्झाम.
The last part of our discussion, but this point is very important. याच्यावरती खूप क्वेश्चन विचारले जातात. पिरियडिक ट्रेंड्स इन मॉडर्न पिरियडिक टेबल. सो तिथे काय काय प्रॉपर्टीज आहेत ते आपण डिस्कस करणार. फर्स्ट प्रॉपर्टी इज व्हॅलन्सी. ऍक्च्युअली व्हॅलन्सी इन डिटेल मध्ये आपण लास्ट इयर मध्ये डिस्कस केलंय. व्हॉट इज मिनिंग ऑफ व्हॅलन्सी आणि प्रत्येक कंपाऊंडची व्हॅलन्सी काय असते याचं आपण व्हॅल्यू पण डिटरमाइन केली होती. The valency of element is determined by number of electron present in outermost shell. Okay. So number of electron present in outermost shell जर का तुम्हाला फाइंड आउट करायचे असतील तर या केसमध्ये तुम्हाला त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढणं गरजेचं असतं. त्याच्यासाठी आपल्याला हा फॉर्म्युला माहित असायला पाहिजे की प्रत्येक शेलमध्ये किती एलिमेंट ऑक्युपाय होतात. ओके. सो हे आपण डिस्कस केलं 9th स्टँडर्ड मध्ये. सो शेल्स आर KLMN. Then n is 1, 2, 3, 4. This value of principal quantum number for those shells. Then this is capacity. म्हणजे प्रत्येक शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन ऑक्युपाय होऊ शकतात. करेक्ट. सो sorry here it is not 60, it is supposed to be 80. Clear? Okay. So 2 into 9. So इथे माझं थोडंसं चुकलं होतं. 2 into 9 is 80. सो ही कॅपॅसिटी आहे. पण ही कॅपॅसिटी फक्त इम्पॉर्टंट नाहीये, तर इथे अजून एक रूल आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे. तर लास्ट आउटर मोस्ट शेल मध्ये मॅक्सिमम 8 इलेक्ट्रॉन असायला पाहिजे किंवा मग 18 असायला पाहिजे. पण 8 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन असता कामा नये. जास्त झाले 8 जर 9 झाला तर तो अजून एक शेल इन्क्रीज करून त्याच्यामध्ये इंट्रोड्यूस आपल्याला करायचा असतो. ठीक आहे. सो नेक्स्ट स्लाइड मध्ये आपण डिस्कस करू याच्यावरती काही क्वेश्चन. व्हॉट इज रिलेशनशिप बिटवीन इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ एलिमेंट अँड इट्स व्हॅलेन्सी. Okay, so from this we can directly write that electron configuration gives number of electrons in outermost shell. Number of electrons in outermost shell. सो आउटरमोस्ट शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत त्याच्यावरती काय डिपेंड असतं, आपली व्हॅलन्सी डिपेंड असते. सो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन गिव्स अस नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन आउटरमोस्ट शेल अँड विच इज डायरेक्टली रिलेटेड टू व्हॅलन्सी. बरोबर. हे कसं काय ते आपण डिस्कस करूया पुढच्या क्वेश्चन मधून. The atomic number of beryllium is 4. So atomic number of beryllium is given as 4. So we can write electronic configuration for beryllium as electronic configuration for beryllium as 2, बरोबर. हे आपण लिहिलं. त्याच्यानंतर ऑक्सिजन साठी काय आहे atomic number for oxygen is 8. So it is 2, ठीक आहे. आता आपला कॉन्फिगरेशन लिहून झालं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. याच्यावर आपल्याला व्हॅलन्सी डिटेल्स करायची. सो व्हॅलन्सी साठी एकदम सिंपल फॉर्म्युला आहे की आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन्स वरून आपण व्हॅलन्सी फाइंड आउट करू शकतो. ओके. सो आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन जर का 1, 2, 3 किंवा 4 असतील तर तीच व्हॅल्यू आपली व्हॅलन्सी. बरोबर. व्हॅलन्सी म्हणजे इथे 2 आहे. सो आपली व्हॅलन्सी काय असणार, बेरिलियमची 2च असणार. बरोबर. म्हणजे जर का आउटरमोस्ट शेलचे जे इलेक्ट्रॉन्सचा नंबर आहे, आउटरमोस्ट शेलचा इलेक्ट्रॉनचा नंबर हा लेस दॅन इक्वल टू जर का 4 असेल तर दॅट आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन शोज व्हॅलन्सी. ओके. सो इथे 2 असतील तर व्हॅलन्सी इज 2. इथे जर का आउटरमोस्ट शेल मध्ये 1 इलेक्ट्रॉन असेल तर व्हॅलन्सी 1 असेल. आउटरमोस्ट शेल मध्ये 3 असतील तर व्हॅलन्सी 3 असेल. आउटरमोस्ट शेल मध्ये 4 असतील तर व्हॅलन्सी 4 असेल. ओके. पण जर का नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन आउटरमोस्ट शेल आर ग्रेटर दॅन 4 असतील, इक्वल टू नको म्हणूया पण ग्रेटर दॅन 4. सो ग्रेटर दॅन 4 मध्ये कोण असतात तर 5, 6, 7. बरोबर. किंवा 8 पण असेल तर त्याची व्हॅलन्सी फाइंड आउट करताना आपण 8 मायनस आउटरमोस्ट शेल मधले इलेक्ट्रॉन्स. बरोबर. सो इथे किती आहेत, 6 आहेत. सो 8 मायनस 6 इज इक्वल टू 2.
बरोबर. म्हणजे ऑक्सिजनची व्हॅलेन्सी सुद्धा किती झाली, 2 झाली आणि बेरिलियमची व्हॅलेन्सी सुद्धा 2 झाली. पॉइंट इज व्हेरी इम्पॉर्टंट. फॉर एक्झाम्पल आपण इथे घेऊया आर्गॉन. आर्गॉनचा नंबर किती असतो? आर्गॉन घेऊया किंवा निऑन घेऊया, बेस्ट वे. निऑन हॅज नंबर 10. So their electronic configuration is 2, 8. So in this case, our valency is equal to 8 minus outermost share electrons are 8, so it is 0. So for neon, valency is 0. Okay, हा सगळा पार्ट आपण डिस्कस केलेला आहे. जर का आपण मगाशी जे स्ट्रक्चर बघितलं होतं त्याच्यामध्ये ह्या व्हॅल्यू पुट केल्या, so point for valency is very important. So let us discuss valencies. See here, outermost shell there is one electron. Okay, so हे जे इलेक्ट्रॉन हे outermost shell मधले आहेत, बरोबर. सो जिथे लेस दॅन इक्वल टू 4 असणार आहे त्यांची व्हॅलेन्सी किती असणार आहे? जेवढे आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन आहेत तेवढे. म्हणजे इथे व्हॅलेन्सी आपल्याला किती मिळेल? लिथियमची व्हॅलेन्सी 1, बेरिलियमची 2, बोरॉनची 3, कार्बनची 4. ओके, पण ह्याच्या पुढे ज्यावेळेला आपण जातो त्यावेळेला 8 मायनस ती व्हॅल्यू करतो. सो हियर आय विल गेट 8 minus 5 is equal to 3, then 8 minus 6 is equal to 2. I am writing directly 8 minus 6 is equal to 2 and 8 minus 7 is equal to 1 and 8 minus 8 is equal to 0. बरोबर. सो इथे आपल्याला काय दिसतंय बघा, इथे ऑब्झर्व जर का आपण केलं तर व्हॅलन्स जी आहे ती इन्क्रीज होते आणि नंतर डिक्रीज होते. ओके, सो एका सर्टन पॉइंट पर्यंत जाईपर्यंत ती व्हॅलन्सी इन्क्रीज होते आणि ती नंतर डिक्रीज होते. जर का आपण पिरियड मध्ये बघत असू तर प्रत्येक शेल मध्ये एक एक इलेक्ट्रॉन इन्क्रीज होत जातं. सो पिरियड वाईज आपण जर का बघत गेलो तर व्हॅलन्सी ही अशीच असणार आहे, इन्क्रीज होत जाईल नंतर डिक्रीज होईल मिडलला आल्यावर. ओके, सो दिस पॉइंट इज व्हेरी इम्पॉर्टंट. Then one task is given to you. Write electronic configuration of first 20 element below the symbol and write their valencies. Okay, so इथे मी atomic numbers लिहिले आहेत, इथे आपले एलिमेंट्स येतील, काही एलिमेंट्स मी लिहिले आहेत, काही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स लिहिले आहेत, काही व्हॅलेन्सीज पण लिहिले आहेत. इथे बघा ऑक्सिजनची व्हॅलेन्सी काय, 8 minus 6 is equal to 2. सो जर का तुमचे व्हॅलेन्सी ही आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन हे 4 पेक्षा कमी किंवा इक्वल असतील तर आपण डिरेक्टली व्हॅलेन्सी लिहू शकतो. अदरवाइज काय करायचं, 8 मायनस दॅट आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन. सो यावरून तुम्हाला व्हॅलेन्सीचा कन्सेप्ट पूर्ण क्लिअर होईल. ऍक्च्युअली दिस इज रिव्हिजन पार्ट. ऍक्च्युअली वी लर्न ऑल दिस थिंग्स इन अवर प्रिव्हियस